नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते. त्या अगोदर नवरात्री चालूच आहे, तर त्यामुळे नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दुर्गा माता तुम्हा सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो आणि कायम तुम्ही सुखी राहो ही देवीला प्रार्थना करते. तर आपण नवरात्रीमध्ये बऱ्याच सेवा करतो, उपवास करतो, उपाय करतो. तर त्यापैकी स्तोत्र, मंत्र, दुर्गा सप्तशतीचे पठण करतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीच्या जेवढ्या आपल्याला सेवा करता येईल तेवढ्या आपण सेवा करतोच. तर मग आपण आपली जी कुलदेवी आहे तर तिला प्रसन्न करण्यासाठी अशा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला मग सबस्क्राईब करा. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवता. हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. तर कुलाची देवता म्हणजे कुलदेवता. ज्या देवतांची आपण उपासना केल्यानंतर मूळ आधार म्हणजे आपण ज्या देवांची शक्ती जागृत होते तर त्या देवांची शक्ती जागृत होते म्हणजेच की आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो. ती देवता म्हणजे आपली कुलदेवता आहे. ज्या देवतांना आपण कुलदैवत मानतो तर तिला कुलदेवता म्हणतात. कुलदेवता ज्यामुळे पुरुष देवता असते तेव्हा कुलदेवता आणि जेव्हा स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असे म्हटले जाते. तर मग कुलदैवत हे याबद्दलची प्राथमिक माहिती म्हणजेच की कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचे असते, कुलदेवतेची का सेवा करायची आहे, तर आपल्या कुलाची देवता हे आपलं रक्षण करत असते आणि म्हणून आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुलामध्ये सगळं चांगलं चालावं, सुख समाधान मिळावं, सगळं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणे गरजेचं असते. त्यामुळं मग 9 दिवस कुलदेवता असो किंवा कुलदैवत असो, कुलदेवी असो त्याचा आपण 9 दिवस उपासना करतो. त्याचप्रमाणे मुलांचं शिक्षण, लग्न, आपल्या घरातील एखाद्याचा आजारपण असतील तर ह्या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे, कुलाचार व्यवस्थित न होणे हे सुद्धा कारण असू शकते. त्यामुळे मग आपण 9 दिवस व्यवस्थित उपवास करून देवीची म्हणा आपण आराधना करतो. आपल्या कुलाची आई आपले पावलोपावली रक्षण करत असते म्हणून त्यांची उपासना व सेवा करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. उपासना किंवा सेवा करताना आपण जर काही गोष्टी नक्कीच पाळल्या किंवा नक्कीच करायला हवेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत, तर मग कुलदेवीचा टाक, मूर्ती किंवा फोटो यापैकी एक तरी आपल्या घरात असायला हवे. म्हणजेच की आपल्याकडे पूर्वपार चालत असलेले कुलदेवीचे टाक असतील तर अतिउत्तम. पण काही जणांकडे टाक नसतील तर आपण कुलदेवतेची पूजा किंवा कुलदेवतेची प्रतिमा आपल्या घरात ठेवून त्याची नित्यनेमाने मनोभावे म्हणजेच की 9 दिवस आपण फोटो देवीचा वगैरे ठेवून आपल्या कुलदेवतेचा 9 दिवस पूजा वगैरे करायची आहे. हे झालं पहिलं. आणि तर दुसरी गोष्ट म्हणजे रोज आपण कुलदेवीच्या मंत्राचा जप करावा. रोज कमीत कमी 1 माळ तरी जप करावा. तुमची कोणतीही कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा एक मंत्र असतो, त्या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ तरी करावा. आपल्या घरामध्ये जप केल्याने काय होतं, सुख समृद्धी येते, मुलांचं आरोग्य निरोगी राहतं. ज्याच्याकडे आपण कुलदैवत व कुलदेवी ही दोघे असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा. काही जणांना आपले कुलदेवता कोणते आहे हे माहिती पण नसते, पण त्यांनी मग श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप केला तरी हरकत नाही. आता बऱ्याच जणांना माहिती नसतं त्यामुळे, पण हा मंत्र जर आपण जप श्रद्धेने केल्यास आपल्या कुलाची कुलदेवता कोणते आहे हे सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते. त्यामुळं मग 9 दिवस आपल्याला जर माहिती नसेल तर आपण मग हा जप करावा. हे झालं दुसरं. तर आता तिसरी गोष्ट म्हणजे कोणती, तर कुलदेवतेच्या वार उपवास करावा. खास करून महिलांनी हा उपवास करावा. तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो. म्हणजेच की कुलदेवीचा वार माहीत नसेल तर आपण मग मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता
किंवा मग मंगळवार हा देवीचा वार म्हटला जातो, त्यामुळे मग हा मंगळवारी मग तुम्ही उपवास केलात तरी हरकत नाही. तर ही झाली तिसरी. आता चौथी गोष्ट म्हणजे की आपण वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीच्या दर्शनाला जावे. म्हणजेच की दर्शन घ्यावे. दर्शन घेतल्यानंतर घरातील विवाहित महिलांनी देवीची ओटी भरावी. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी किंवा घरातील प्रगतीसाठी ज्या देवतेची उपासना आपण करतो, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्यामुळे मग आपण आपल्या कुलदेवतेची उपासना करूनच अध्यात्म किंवा उपासनेला किंवा 9 दिवस उपासनेला सुरुवात केली तरी हरकत नाही. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या ह्या आपल्याला 9 दिवस पाळायच्या आहेत. म्हणूनच मग आपण आपल्या कुलदेवीला किंवा कुलदेवतांना प्रसन्न करण्यासाठी मग आवर्जून ह्या गोष्टी केल्या नवरात्रीमध्ये 9 दिवस, तर मग आपल्या घरातील मुलांना म्हणा किंवा आपल्या एखाद्या कोणत्या कामाबद्दल अडथळे येत असतील, तर मग आपण आपल्या कुलदेवतेची सेवा केल्यानंतर ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होतात. घरात इतर कोणत्या गोष्टी होत असतील तर त्या पण वाईट गोष्टी घडत नाहीत. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं जर तुम्ही नवरात्रीमध्ये ह्या आवर्जून चं पालन केलात किंवा ह्या सेवा केलात देवीच्या म्हणा, तर मग तुम्हाला तुमच्या गोष्टींचा चांगलाच लाभ होतो. तर आजच्या व्हिडिओमधून ही एवढीच माहिती सांगायची होती. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही मग चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, की म्हणजेच इथून पुढं तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आणि तुम्हाला कमेंटमध्ये मग दुर्गा माता की जय हे लिहायला विसरू नका किंवा श्री स्वामी समर्थ लिहिलात तरी चालेल. तर मग तुम्ही हा उपाय नक्कीच करा नवरात्रीमध्ये. तर थोडे दिवस राहिले आहेत, तर त्यामुळे यापैकी जर तुम्हाला जी पण काही सेवा करायला जमत असेल तर ते तुम्ही सेवा करू शकता. मंत्र, स्तोत्र किंवा मग एखादी तुम्हाला फूल वगैरे म्हणा किंवा अखंड दिवा लावला, तरी ह्या गोष्टी सगळ्यांना तर माहितीच झाल्या आहेत अगोदरच्या व्हिडिओमधून. तरी पण मग हा उपाय शेवटचा म्हणून तुम्ही ह्या देवीच्या आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी ह्या थोड्या दिवसामध्ये तुम्ही ह्या सेवा करू शकता. तर मग हा आजचा व्हिडिओ इथंच संपला. परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.